तर सन्माननीय डॉक्टर पांडुरंगजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मात्र संपादित करायचे। हरता सामना मात्र जिंकून दिला चापोडे टीमला कमालीचा खेळ दाखवला। 6 चेंडू मागे अवघ्या 6 धावींची गरज असताना अंतिम एका चेंडूवर 3 धावींची गरज असताना मात्र षटकार ठोकला आणि विजय करून दिला चापोडे टीमला। कमालीचा खेळ दाखवला डॉक्टर पांडुरंगजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र आणि सामना जिंकला। आपण पाहतोय खारघर चापेवाडी टीमने कमालीचा खेळ दाखवला। अभिनंदन, पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा। हार्ड लक कुशवली संघ, आपण सुद्धा अंतिम चेंडू पर्यंत मात्र झुंज दिली। मात्र मैदानामध्ये सामना रंगला जाईल। आपण पाहू शकाल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल। भास्कर 11 साईनाथ दोधाणी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल श्री गणेश मोरबे। सामना 3 षटकांचा राहील। आपण पाहू शकाल 18 चेंडू खेळ बाकी असेल आणि जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल। ज्या प्रकारे काल सामना पाहिला होता बीसीजी चिंचवली आणि वाशिवली या दोन संघादरम्यान, तसाच सामना जणू काही आम्हाला पाहायला मिळाला मैदानामध्ये। मात्र अप्रतिम सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण पाहू शकाल। स्ट्राइक ऑन वरती प्रकाश वाघे आणि त्याच्या साथीला विजय फसाळीला पाहतोय। पॉवर सर्कलचं पहिलं षटक लक्ष्मण सामरी। पहिला चेंडू कमालीचा फटका आपण पाहू शकाल। पाइनलेक क्षेत्रामध्ये ऐवक्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र असक्सेसफुल आपण पाहू शकाल। मात्र चेंडू जाईल सीमा पार 4 धावींसाठी हा ठोकला बिग हिट षटकार। या 6 धावीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल। बघा दोन्ही संघांसाठी टाइम अलर्ट असेल। 2 षटक आपल्याला 10 मिनिटाच्या आत फेकणं अनिवार्य राहतील। जर का 10 मिनिटाचा एक्स्ट्रा टाइम घेतला तर तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला एखादा क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष असू द्या। टाइम मात्र सेट केले गेले आयोजकांच्या माध्यमातून। दोन्ही संघांना मात्र पुन्हा एकदा विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केला मोरबे टीमच्या प्रकाश वाघे। रिव्हर्स अटेम्प्ट दुधारी तलवारीचा वापर जरूर पाहायला मिळाला होता। मात्र डॉट चेंडू सांगता सरळ बॅटने धावा येतात, काय गरज होती का या फटक्याची, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल प्रकाश वाघेसाठी। मात्र पाहावे लागेल फलंदाजी करत असताना मन मात्र शांत संयमाने खेळ करावा असतो मैदानामध्ये आणि त्यानंतर हा रिव्हर्स असक्सेसफुल झाला गेला मैदानामध्ये। वापसी करून दिली लक्ष्मण सामरी या गोलंदाजाने। पुन्हा एकदा कमालीचा फटका, हेलिकॉप्टर उडवला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कमालीचं। यशवंत मात्र टिपलाय जेल आणि संपलाय प्रकाश वाघेचा खेळ। लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश मोरबे टीमला 6 या धावसंख्येवरती। तर बघा कुशुली संघात संगणक आयोजकांचा संपर्क साधायचा आहे। कुशुली संघात संगणक दिलीप भगत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। अप्रतिम कमबॅक करण्याचा प्रयत्न केला लक्ष्मण सामरीच्या माध्यमातून, कौतुक करेन। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र दबावाला झुगारून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये। सलगचे 2 चेंडू डॉट फेकण्यात यश आला, त्यामध्ये महत्वपूर्ण प्रमुख फलंदाज प्रकाश वाघेला बाद करण्यात यश आला। स्ट्राइक ऑन वरती विनोद वाघेला पाहतोय, डाव सावरावा लागेल। पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर, आता मात्र तामनाने लॉंग ऑनच्या डोक्यावरून बिग हिट आणि हायवा कॅच। प्रेक्षक वर्गांच्या माध्यमातून मात्र कमालीचा एफर्ट पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा हायवा कॅच घेतली जाते आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये। आज मात्र असंख्यानं प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय आणि तेवढी चांगली स्पर्धा आणि तेवढी चांगली संकल्पना आपण पाहू शकाल आयोजकांच्या माध्यमातून। जरी खेळाडूंसाठी बक्षीस असले मात्र प्रेक्षक वर्गांसाठी सुद्धा बक्षीस ठेवले गेलेत। कौतुक करेन मी बबनजी पारधी याचं सुद्धा, कारण त्यांनी मात्र ही संकल्पना आखली गेली, कारण प्रचंड प्रेम असणाऱ्या क्रिकेटवरती आणि खेळाडूंवरती आपण पाहू शकाल। कमालीचा झेल टिपला गेला हायवा कॅचच्या माध्यमातून आपण पाहायला गेला आणि दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला विनोदच्या बॅटमधून। पुन्हा एकदा मात्र फलंदाजापासून थोडासा लांब चेंडू ठेवला गेला, ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडू। पंचांना मात्र कवायत करण्याची संधी मिळाली आणि अवंताच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा एक सिंगल धाव। या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत। अद्यापपर्यंत 13 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। पुढचा चेंडू कमालीचा चेंडू फेकला जातोय, मात्र सन्मान दिला आपण पाहू शकाल। चेंडूखाली क्षेत्ररक्षण येणार, सेकंड स्लिप मधून चेंडूला उचलून फेकी केला जाईल, तोपर्यंत एक सिंगल धाव। स्ट्राइक ऑन वरती विजय फसाळीला आपण पाहू शकाल। खूप कमी वयामध्ये आपल्या नावाचं
चर्चा मात्र अनेक मैदानावरती या खेळाडूची केली जाते। नावामध्ये खूप काय विजय मात्र त्या प्रकारे खेळ करेल का मैदानामध्ये पाहावं लागेल। अद्यापर्यंत चौथा धावपुस्तकात लागल्या गेल्या थोडीशी का होईना मात्र महागडी गोलंदाजी लक्ष्मण सांबरेच्या माध्यमातून आपण पाहतोय। कारण 3 षटकांचा आपण सामना पाहू शकाल। या 3 षटकामध्ये जर का मोरबे टीमने 30 ते 35 धावा जरी जमा केल्या तरी सुद्धा त्यांच्यासाठी पुरेशा असतील। कारण गोलंदाजी सुद्धा तेवढीच ताकदीची आपल्याला उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल। मात्र अद्यापर्यंत कमबॅक करणं फार महत्त्वाचं राहील लक्ष्मण या गोलंदाजासाठी। कारण 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहिले गेलेत। समोर विजय पसाळे लोअर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहू शकाल। पॉवर सर्कलचा फायदा उचलत असताना चेंडू जाईल सीमापार 1 बाउन्स 4 धावांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार। या चौकाराच्या सायना संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद असताना तब्बल 18 धावा। खूप महागडी गोलंदाजी मानावी लागेल कारण 18 चेंडूचा आपण सामना पाहतोय। या 18 चेंडू मागे जर का 40च्या आतमध्ये रोखण्यात यश आलं भास्कर 11 सायना दोदानीला तर नक्कीच चांगली वापसी मानावी लागेल। कारण अद्यापही त्यांच्यामध्ये गुणवत्ता टासून भरलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। नागेश असेल राजा गडखळे असेल ज्या गोलंदाजांना पहिल्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी दाखवली होती। अवघ्या कमी धावांपर्यंत रोखलं होतं वाघोबा धामणे टीमला आणि स्पर्धेतून मात्र बाहेर काढण्याचं काम केलं गेलं। कमालीची गोलंदाजी सातत्यानं पाहिले गेले मात्र आज पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याची संधी असेल। दुसरं षटक हाताळण्यासाठी नागेश भस्मा हा गोलंदाज आपण पाहू शकाल। कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा लक्ष्मण सांबरेने 15 धावा खर्च केल्या होत्या मात्र त्यानंतर नागेश आणि राजा गडखळने जी गोलंदाजी दाखवली होती तिथून मात्र धामणी संघाला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं। मात्र इथून चांगली गोलंदाजी करेल का कारण समोर संघ वेगळा आहे। श्री गणेश मोरबे संघाला आपण पाहतोय विनोद ऑनर्सची आकृती एका षटकाराच्या साहाय्याने कमालीचा फटका अप्पर कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला। सेकंड स्लिप आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू जाईल सीमापार 4 धावांसाठी हा ठोकलाय संजीवनी देणारा 4 धावांसाठी शानदार चौकार। या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने वाटचाल करत असताना तब्बल 22 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात। प्रकाश वाघ बाद झाल्यानंतर कोणत्याही दबावाखाली बॅटिंग न करता अप्रतिम चांगला खेळ दाखवलाय विजय फसाळे आणि त्याच्या साथीला विनोद वाघे या 2 फलंदाजांना कौतुक करावं तेवढं कमी असेल। मात्र इथून नागेशला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील। पुढचा चेंडू जेवढ्या वेगाने आला तेवढ्या वेगाने मात्र फेकून दिला जाईल का मात्र कमालीचा एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला। चेंडू जाईल सीमापार बिग हिट 6 धावांसाठी शानदार षटकार। या 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल अतिशय वेगाने वाटचाल करत असताना तब्बल 28 धावा धावपुस्तकावरती। अवघ्या 2 चेंडू मागे तब्बल 10 धावा खर्च केल्यात। गोलंदाजाला मात्र काही का होईना कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र मोरबे संघाचं कौतुक करून अतिशय इनफॉर्म मध्ये असलेला हा संघ 2023चं पर्व गाजवला। कारण 31 डिसेंबर फायनलचा दिवस होता येरमाळ या स्पर्धेमध्ये। त्या स्पर्धेमध्ये रनर अप संघ राहिला होता आणि एकट्या विजयनं कमालीचा खेळ दाखवला होता त्या स्पर्धेमध्ये। मात्र तिथून चांगली सुरुवात आपण पाहू शकाल आणि वर्षाची सुरुवात बॅटची इनसाइड एज लागणारा दुसरा धक्का आपण पाहू शकाल। बॅटिंग करत असताना श्री गणेश मोरबे टीमला फलंदाज विनोदला बाजवावं लागेल। कमालीचा क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल नानू सांबरे याच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आणि तोपर्यंत पहिला आपण विचार केला गेला या षटकातील चांगला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला जातोय नागेशच्या माध्यमातून। 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती उत्तर देण्यात आलं गेला आणि फलंदाज विनोदला मात्र बाद करण्यात यश आलं गेला। तब्बल 28 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत आपण पाहतोय। तर व्यासपीठावरती मात्र पाहुण्यांची मांदी आली आपण पाहू शकाल। आज या स्पर्धेतील अंतिम दिवस खूप सारे पाहुणे मंडळी मात्र व्यासपीठावरती आपण पाहतोय त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल। वळिया मैदानामध्ये अप्रतिम सामना रंगला जातोय। एका बाजूला भास्कर 11 सायना दोदानी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना श्री गणेश मोरबे संघाला आपण पाहतोय। 2 प्रमुख फलंदाज जरूर बाद झालेत विनोद वाघे आणि प्रकाश वाघे। या 2 फलंदाज मात्र कमालीची बॅटिंग दाखवली। कारण प्रकाश वाघे हा फलंदाज सलामीसाठी आला होता। एक षटकाराच्या सुरुवात चांगली करून दिली होती तिथून मात्र चांगली बॅटिंग दाखवली। मात्र त्यानंतर विनोदला जास्त वेळ खेळपट्टीवरती थांबता आलं नाही। विनोदचा विचार केला गेला चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहिली गेली। 2 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने अप्रतिम धावसंख्येला मात्र आकार देण्याचा प्रयत्न केला। नवीन फलंदाज स्ट्राईक ऑनवरती योगेश ऑनर स्ट्राईकवरती पाहतोय। रनिंग मध्ये थोडंसं अडथळा आपण पाहू शकाल कारण त्याचं एकमेव कारण दबावाला झुगारून गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील। ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती नागेश भस्मा या गोलंदाजांना मात्र त्या प्रकारे गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं राहील।
पुढचा चेंडू समोर फलंदाज योगेश पहिल्या चेंडू सामना करेल. हा ट्रॅकर होता बॅटची इनसाइड एज स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये कमालीचा झेल टिपला जातोय. जानू सामरीच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि लागणारा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना श्री गणेश मोरबे टीमला आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकाल गोलंदाज नागेशच्या माध्यमातून सुरुवातीच्या 2 चेंडूवरती दोन मोठे फटके आल्यानंतरच्या मात्र तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती मात्र बाद करण्यात यश आलंय गोलंदाज नागेश भस्माला आपण पाहतोय. अद्यापही या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जर काही 2 चेंडू चांगल्या रीतीने फेकले तर नक्कीच वापसी केली जाईल मैदानामध्ये. मात्र पाहावं लागेल नवीन फलंदाज अक्षय फसाळे विजय फसाळेचा छोटा बंधू आपण पाहू शकाल. स्ट्राईक ऑन वरती आपण पाहू शकाल बंधूची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय कशा प्रकारे साजेदारी रचली जाईल. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक विजय फसाळेला देणं सुद्धा फार महत्वाचं राहील. चला स्पीडअप घ्यायचा मैदानामध्ये. अद्यापही आपल्याला खूप सामने कव्हर करायचे आहेत. मात्र आज अंतिम दिवस प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाचे चौफेर पाहायला मिळते. समोर फलंदाज स्ट्राईक ऑन वरती अक्षय फसाळे. या षटकातील 5वा चेंडू फेकला जाईल. अतिशय वेगवान तेज तरार विकेट कीपर जरूर बीट झाला होता. मात्र बॅकअप सुंदर राहिले गेले. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेला लक्ष्मण सामरीच्या माध्यमातून सुंदर बॅकअप पाहायला मिळाला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता कौतुक करावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर सलग 3 चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. अद्यापही अंतिम चेंडू फेकणं बाकी असेल या षटकातील आपण पाहतोय. लोअर फुल टॉस कमालीचा फटका पाहावा लागेल. चेंडूखाली यशवंतला पाहतोय कमालीचा एफर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तोपर्यंत 2 धावा आणि विजय फसाळीने मात्र स्वतः पुढे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलं गेलंय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होईल. 2 षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 3 विकेट बाद असताना श्री गणेश मोरबे टीमची धावसंख्या 30 धावा धावपुस्त करते. 15च्या सरासरीने धावा जमा करण्याचा प्रयत्न केला जातोय अद्यापर्यंत आपण पाहतोय. तर पहिल्या पूर्वार्धातील अंतिम षटक गोलंदाज ट्रॅकवरती. ज्या गोलंदाजाचा विचार केला गेला मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहिला होता राजा गडखळला आपण पाहू शकाल. इथून कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. कारण अद्यापर्यंत 12 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली धावसंख्या जरूर मानावी लागेल. कारण गोलंदाज सुद्धा तेवढीच ताकदीची आपल्याला उत्तरार्धामध्ये श्री गणेश मोरबे टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. समोर स्ट्राईक ऑनवरती विजय फसाळेला पाहतोय. ज्या विजयनं सलामीसाठी मैदानामध्ये रवाना झाला होता. अवघ्या 1 चेंडू सामना करत चौकार दाखल होता. तब्बल 11 चेंडू नो स्ट्राईकला शांत ठेवलं होता. मात्र चांगली रणनीती पाहायला मिळेल. या षटकातील पहिला चेंडू हा ट्रॅकर होता त्याला उडवला आपण पाहू शकाल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही आणि मोठा धक्का लागेल आपण पाहू शकाल श्री गणेश मोरबे टीमला विजयाच्या स्वरूपात 30 या धावसंख्येवरती. कमालीचा चेंडू फेकला होता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. स्लोवर रित्या चेंडू फेकला होता. प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. जरूर हप ट्रॅकर होता. मात्र जर का बॅटवर प्रॉपर घेतला असता तर नक्कीच सीमापार पाहायला मिळाला असता. मात्र क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये झरतरला महत्व दिलं जात नाही आणि निश्चितने भरलेला हा खेळ आपण पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 6व्या क्रमांकावरती गणेश वाघे ऑन स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. इथून राजा गडखळला ज्या प्रकारे पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराची ट्रॉफी मिळाली होती तिथूनच जणू काही सुरुवात केली जाते मैदानामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती ज्या विकेट कडून फार मोठ्या अपेक्षा होत्या तो विकेट मात्र बाद करण्यात यश आलं राजा गडखळला आपण पाहतोय. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. अद्यापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. समोर गणेश वाघे. अतिशय सुंदर पटका आपण पाहू शकाल. कव्हर पॉइंट क्षेत्रावरून खेळून काढला गेला. मात्र जबरदस्त एफर्ट दाखवला जातो किसनच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल अंतिम क्षणापर्यंत किती धावांपर्यंत. तोपर्यंत मात्र 3 धावा जरूर 1 धाव वाचवली गेली. किसन या क्षेत्ररक्षका माध्यमातून कमालीचा एफर्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण दोन्ही संघांना माहिती आहे एका धावेची किंमत फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण एका धावेने ज्यावेळेस संघ हारतो त्यावेळेस मात्र त्या धावेची किंमत कळत असते. मात्र 3 धावेने संघाची टोटल धावसंख्या डबल 3 मध्ये 33 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील उर्वरित 4 चेंडू खेळ बाकी असेल. समोर अक्षय फसाळे. अतिशय सुंदर चेंडू होता जरूर. मात्र प्रॉपर टायमिंग करता नाही. चेंडू क्षेत्ररक्षण कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही. लागणारा
आपण पाहू शकाल पाचवा धक्का बॅटिंग करत असताना श्री गणेश मोरबे टीमला 33 या धावसंख्येवरती असं वाटलं होतं 40+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र त्यानंतर जे काय कमबॅकिंग दाखवले गोलंदाज राजाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी, राजेशाहीमध्ये गोलंदाजी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पेश करत असताना नवीन फलंदाज आपण पाहू शकाल अक्षय हिलम ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. अक्षय पसाळे जरूर बाद झालाय, मात्र अक्षय हिलम आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय गणेश वाघे या दोन फलंदाजाला डाव सावरावं लागेल, कारण अद्यापर्यंत प्रमुख फलंदाज बाद झालेत. मात्र इथून 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या फलंदाजाला डाव सावरणं फार महत्वाचं राहील. मात्र कौतुक करेन राजा गडखळचा, अद्यापर्यंत कमालीची गोलंदाजी, राजेशाहीमध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उदाहरण मैदानामध्ये दाखवून दिलंय. अद्यापही पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक ऑन वरती आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये डावखुरी हाताचे फलंदाज येत असतात त्या वेळेस मात्र थोडासा काबूना मात्र अडथळा निर्माण होत असतो मैदानामध्ये. मात्र इथून चांगला कमबॅक करावा लागेल राजा गडखळ या गोलंदाजाला समोर अक्षय हिलमला आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल, फक्त दिशा देण्याचं काम केले जात आहे. थर्डमॅनला क्लिअर करत चेंडू जाईल सीमापार, हा येतोय दमदार चौकार. बघा फलंदाजी किती चांगली आहे आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 7व्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजाने चौकारानं मात्र आपला अकाउंट ओपन केलाय. या 4 धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 5 फलंदाज जरूर बाद झालेत, मात्र अद्यापही अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानामध्ये श्री गणेश मोरबे टीमला आपण पाहू शकाल. उर्वरित अंतिम 2 चेंडू कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. गोलंदाज आपण पाहतोय राजा गडखळला पाहू शकाल. अद्यापर्यंत चांगले गोलंदाज जरूर दाखले, कारण 4 चेंडू गणिक 2 फलंदाजाला बाद करत अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. मात्र या 2 चेंडूवरती जर का एखादा ब्रेक थ्रो निर्माण करून दिला, चांगली वापसी केली तर नक्कीच 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र पाहावं लागेल 40+ धावसंख्या बनवली जाईल का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. अतिशय सुंदर चेंडू खेळ फेकला होता, मात्र फाईन लेग रिजन मधून चेंडूला उचलून फेकी केला जाईल. श्यामच्या माध्यमातून कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 38 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र अंतिम चेंडू चांगला फेकावं लागेल गोलंदाज राजा गडखळला. अद्यापर्यंत जरूर वापसी करून दिले, कारण 5 चेंडू मागे अवघ्या 8 धावा जरूर खर्च केल्यात, त्यामध्ये 2 प्रमुख फलंदाजाला बाद करण्यात यश आलं होतं. मात्र इथून रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं काबीना क्षेत्ररक्षणामध्ये मात्र चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू कमालीचा चेंडू फेकला होता, मात्र कमालीचा फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खराब फेकी, बॅकअप मात्र साडी कोणी नाही आहे आणि तोपर्यंत पाहावं लागेल किती धावा जमा केल्या जातील. मात्र तोपर्यंत या 4 धावा अतिशय सुंदर रनिंग पाहायला मिळाली. जरी चेंडू सीमापार गेला नाहीये, सर्कलच्या आतमध्ये 4 धावा पळून काढल्या गेल्यात. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या चुका मात्र आपल्याला अंतिम क्षणामध्ये फार मागात पडतील. या 4 धावेने संघाची टोटल धावसंख्या 42 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि तब्बल गरज असेल 43 धावसंख्येची. तर व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान पार पाडला जाईल, आपण पाहू शकाल. तर व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल आदिवासी ठाकूर संघटनेचे पनवेल तालुक्यातील संघटना आपण पाहू शकाल. सन्माननीय धर्माजी वाघ या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं स्वागत मी करण्यासाठी आमंत्रित करतोय. हिरमनजी खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री धर्माजी वाघ या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे. खैरवाडी गावातील आपण पाहू शकाल हिरमनजी खैर यांच्या शुभ हस्ते मात्र व्यासपीठावरती आदिवासी संघटनेचे अध्यक्ष धर्मा वाघ या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तसेच यापुढील शुभ सन्मान केला जाईल त्यांच्या समवेत आदिवासी संघटनेचे उपाध्यक्ष आपण पाहतोय राघव वाघ या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल.
यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी मंगळाजी पारधी यांना विनंती करतो की यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। माईचे उपदार शाल प्रेमाचे पत्रिक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जातोय। तसेच आदिवासी संघटनेचे खजिनदार माननीय श्री चंद्रकांतजी सांबरी या साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। केरवाडी गावातील बुधाजी या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय। आपली भारतीय संस्कृती जपत असताना आपण व्यासपीठावरती पाहू शकाल। तर यापुढील मात्र शुभ सन्मान केला जाईल। आपण पाहतोय आदिवासी संघटनेचे कार्याध्यक्ष सन्मान्य अर्जुनजी घुटे या साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। डॉक्टरजी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। तर चला सामने जोडी मैदानात पाठवूया। सामना मात्र चालू करायचा पंचांना विनंती असेल। तर यापुढील शुभ सन्मान पार पाडला जाईल। आपण पाहू शकाल सन्माननीय धनाजी निरगुडा यांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। भावेशजी थोराड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। पंचांना विनंती असेल सामना मात्र चालू करायचा आहे। तसेच यापुढील शुभ सन्मान पार पाडला जाईल। आदिवासी ठाकूर संघटनेचे खजिनदार आपण पाहणार आहोत जनाजी घुटे या साहेबांचा मात्र या ठिकाणी शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। सन्माननीय चांग्याजी कवटे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। सातत्याने आपल्या आदिवासी समाजासाठी सातत्याने त्यांचं अतिशय मोलाचं कार्य राबलेलं असतं आणि आपल्या आदिवासी ठाकूर संघटनेसाठी त्यांचं फार मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत असतं। मात्र आज मोठ्या संख्येनं या स्पर्धेसाठी त्यांचं येणं झालं गेलं। त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करेन। तर यापुढील आदिवासी ठाकूर संघटनेचे सदस्य महेंद्र वाघ या साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। सन्माननीय हिरमनजी खैर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। तर यापुढील आदिवासी ठाकूर संघटनेचे आपण पाहू शकाल माननीय श्री रामजी चौधरी या संघटनेचे सदस्य आहेत। त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतोय। मंगळाजी पारधी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मात्र त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडायचा आहे। आलेल्या सर्व आदिवासी ठाकूर संघटनेचे हे सर्व व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल। व्यासपीठावरती आपण त्यांना आपण पाहतोय। अप्रतिम सातत्याने आदिवासी ठाकूर समाजासाठी त्यांचं कार्य आपण पाहत असतो। मात्र आज आदिवासी समाजाची स्पर्धा आपण पाहू शकाल आणि त्याच कारणास्तव त्यांचं येणं झालं गेलं। या स्पर्धेसाठी मात्र आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्यासाठी आपले पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। तर वया मैदानामध्ये सामना रंगला जातोय। एका बाजूला आपण पाहतोय तसेच सन्मान्य गजानन वाघ आदिवासी ठाकूर संघटनेचे सदस्य त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जाईल। मी इन्व्हाइट करतोय सन्मान्य हिरमनजी खैर यांच्या मात्र शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडला जाईल। तर यानंतर वळूया मैदानाकडे आपण पाहू शकाल सामना रंगला जातोय। एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भास्कर 11 साईनाथ दोदानीला पाहू शकाल। सलामीची जोडी आपण पाहतोय व्यासपीठ अद्यापर्यंत खेळपट्टीवरती पाहू शकाल। समोर फलंदाज किसन आणि त्याच्या साथीला साथ देत असताना श्याम भगतला पाहू शकाल। 3 चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय। संघाची टोटल धावसंख्या 8 या आकड्यावर 10 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत आपण पाहू शकाल। तर सन्मान्य भगवानजी खैर किसनजी पारधी संतोषजी खैर गणपतजी खैर संतोषजी उघडा या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन मात्र स्थानपान व्हायचं आहे। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। कमालीचा खेळ रंगला जातो। मैदानामध्ये अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहू शकाल। अक्षय पसळाच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण आणि एकेरीला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केले जाते आणि 2 धावा धावपुस्तकावरती दुहेरीला तिसरीमध्ये कन्वर्ट। हेच तर क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतं। ज्या अंतिम चेंडूवरती 4 धावा पळून काढल्या होत्या मोरबे टीमना त्याच प्रकारे आपल्याला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। या 3 धावेनं
संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र मैदानामध्ये आपण पाहू शकाल शुभ आगमन होते आपण पाहतोय. माननीय श्री विष्णू शेठ या साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल चमचमत्या सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून लागल्या गेले. सन्मान्य विष्णू शेठ नारायण पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. वळूया मैदानामध्ये आपण पाहू शकाल 6 चेंडूचा वाजवेळ खेळ समाप्त झालाय. तब्बल संघाची टोटल धावसंख्या अप्रतिम 17 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची 13.00च्या सरासरीनं धावा जमा कराव्या लागतील मैदानामध्ये. पंचांना विनंती असेल जास्त टीम मीटिंग घेऊ देऊ नका. थोडं अलर्ट राहायचं आहे अद्यापही, कारण खूप सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. अंतिम सामना आपण पाहतोय. विचार केला गेला आज या स्पर्धेतील अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. अंतिम संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला 3 एक्स्ट्रा मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. मात्र त्यामुळे जेवढं सहकार्य कराल तेवढं फार महत्त्वाचं राहील. तर यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल वाघेरा आणि चापेवाडी दोन्ही संघाच्या संगणकाला हा कळकळीचा आणि अंतिम पुकार असेल. टॉससाठी मात्र व्यासपीठात संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना भास्कर 11 साईनाथ दोतानी टीमला पाहावं लागेल मैदानामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती गणेश वाघेला पाहतोय. हे षटक फार निर्णायक राहील. आपण पाहतोय कमालीचा फटका, ताकदीचा प्रचंड वापर, मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल बिग हिट. 6 धाब्यांसाठी ठोकलाय हा शानदार षटकार. या 6 धाब्यांना मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपली दादागिरी प्रस्थापित केली. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय किसन या फलंदाज माध्यमातून व्यासपीठावरती मात्र शुभ आगमन होतोय. आपण पाहू शकाल माननीय श्री विष्णू शेठ नारायण पाटील यांचं मात्र शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. वळूया मैदानामध्ये अप्रतिम सामना रंगला जातोय. एका बाजूला श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना भास्कर 11 साईनाथ दोधानीला आपण पाहू शकाल अप्रतिम फाईट देण्याचा प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत किसन हा फलंदाज खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत मात्र या धावा चेस करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र इथून जर काही साजेदारी तोडण्याचा प्रयत्न केला जाईल. 6 चेंडू मागे तब्बल 19 धावेची खेळी साकारले किसन हा फलंदाज आपण पाहतोय. तसेच आपण पाहू शकाल विष्णू शेठ नारायण पाटील यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार आपण पाहतोय. दर्शनजी पाटील या साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. वळूया मैदानामध्ये आपण पाहतोय या एका धावेनं अप्रतिम आपण पाहू शकाल माननीय श्री विष्णू शेठ नारायण पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धेसाठी मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत असतात. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. कमालीचा चेंडू फेकला जातोय मैदानामध्ये. व्हाईट यॉर्कर शिवाय पर्याय नव्हता गोलंदाज समोर आणि तो चेंडू मात्र फेकला जातो मैदानामध्ये. आपण पाहू शकाल कमालीचा चेंडू फेकी केला जातोय. अद्यापर्यंत मैदानावरती नाणेफेकी संपन्न केली जाते. एका बाजूला चापेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वाघेरा या दोन संघादरम्यान. कमालीचा फटका, ताकदीचा प्रचंड वापर, समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग बिग हिट. 6 धाब्यांसाठी श्याम भगतच्या बॅटमधून ठोकलाय षटकार. या 6 धाब्यांना मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतले गेले. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत 30 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. आता समीकरण असेल आपण पाहणार आहोत. आठ चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. तर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आदिवासी ठाकूर संघटना पनवेल या कमिटीकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभला गेलाय. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. कमालीचा खेळ साकारला जातोय. आता मात्र मोरबे संघाला कुठेतरी प्रश्न विचारला जात असेल की गोलंदाजी विजय पसळलेला देणं फार महत्वाचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र त्याला अंतिम षटकामध्ये ठेवलं होतं. मात्र तोपर्यंत धावा पूर्णपणे कुठल्या जातात मैदानामध्ये. 36 धावा. आता 7 चेंडू आणि अवघ्या 7 धावसंख्येची गरज असेल.
स्लोवरित्या कमालीचा फटका, चौफेर फटकेबाजी कशा प्रकारे असावी. सामना मात्र पूर्णपणे झुकला जातोय. आपण पाहतोय भास्कर 11 सायनाथ दोन्ही टीमच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार श्याम भगतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि षटकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये कमालीची बॅटिंग. स्कोर मात्र लेबल झाला आपण पाहू शकाल. आता 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज विचार केला गेला गणेश वाघेचा तब्बल 25 धावा खर्च केल्या. गोलंदाज गणेश वाघेना खूप महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. आता श्री गणेश मोरबे संघ कुठेतरी विचार करत असेल, जर का दुसरं षटक विजय फसाळेला दिला असता तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण जी साजेदारी रचली गेली श्याम भगत आणि त्याच्या साथीला किसन या 2 फलंदाज माध्यमातून कमालीची बॅटिंग साकारली मैदानामध्ये. किसनचा विचार केला गेला 7 चेंडू 20 आणि श्यामनं अवघ्या 5 चेंडू 22 धावेची बॅटिंग साकारली मैदानामध्ये. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल 42 आणि येणारे 6 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. स्कोर मात्र बरोबरी सुटला गेलाय, मात्र कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. तर पाहू शकाल मैदानामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अद्यापही हार मानायला तयार नाही श्री गणेश मोरबे संघाला आपण पाहू शकाल. मात्र श्याम भगत साठी बक्षीस आला गेलाय. सलग 3 षटकार मारले होते त्यासाठी मात्र 100 रुपयाचं बक्षीस आलं गेलंय. चंद्रकांतजी उघडा या साहेबांच्या माध्यमातून श्याम या फलंदाजासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय, ज्याने कमालीची बॅटिंग दाखवली. 5 चेंडूमध्ये तब्बल 22 धावेची खेळी साकारली आणि कमालीचा खेळ अद्यापर्यंत दाखवला मैदानामध्ये. मात्र अजूनही हार मानायला तयार नाही श्री गणेश मोरबे संघाचं कौतुक करावं लागेल. आता गरज असेल येणारे 5 चेंडू आणि कंपल्सरी 1 या धावसंख्येची. सामना कशा प्रकारे जिंकून देईल श्याम भगत हा फलंदाज पाहावं लागेल. अंतिम 5 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज असेल. कमालीचा फटका आपण पाहू शकाल. 4 चेंडू आणि 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि सामना जिंकला आपण पाहतोय. भास्कर 11 सायनाथ दोन्ही संघ पुढच्या फेरीमध्ये मात्र आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो सर्वांना जय आदिवासी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जलजंगल जमिनीचे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा आणि ज्या देशाच्या आज जे चालते त्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम मी या ठिकाणी आदिवासी ठाकूर संघटनेच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. आणि या ठिकाणी माझ्या आदिवासी समाजाला या ठिकाणी मी एक क्रिकेटच्या माध्यमाने सूचित करतो की आज खैरवाडी या ग्रामस्थांनी आदिवासी ठाकूर संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलून या ठिकाणी यथोचितपणे आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजक नियोजक यांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण क्रीडांगणामध्ये एका प्लेयरला आउट करण्यासाठी आपण 11 प्लेयर एकत्रित येऊन त्याला आउट करतो. त्याच पद्धतीने मला हेच म्हणायचं आहे की ज्या ज्या वेळी आपल्या समाजावर अन्याय होईल, आदिवासी समाजावर अन्याय होईल, त्या त्यावेळी सर्व तरुण समाजाने एकत्रित येऊन आपल्या समाजाला न्याय मिळवावा ही सूचना मी देण्याकरिता आम्ही या व्यासपीठावर आलेलो आहे. आणि दुसरी सूचना की आपल्याला संघटित होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आदिवासी समाजाला एक शिक्षणाची खूप गरज आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत शिका, संघटित आणि संघर्ष करा. म्हणून क्रिकेट तर खेळाच, परंतु आपल्या समाजाचं जे काय अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला या तिन्ही सूत्रातून आपण मुक्त होऊन आपल्या समाजाला चांगला न्याय द्यावाल. एवढंच बोलून या ठिकाणी मी आयोजक नियोजकांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी काही ना काही करण्याचा सातत्यानं त्यांचा प्रयत्न असतो आणि आपल्या समाजासाठी सातत्यानं त्यांचं मोलाचं कार्य आपल्याला पाहायला मिळत असतं. तर सामन्याचा हिरो ठरला गेलाय श्याम भगत
यायचं व्यासपीठावरती त्याच्यासाठी मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा आहे। सन्मान्य डॉक्टर पांडुरंगजी भगत यांच्याकडून 100 रुपये तसेच सहा चेंडू आणि तब्बल 28 धावेची खेळी साकारली मैदानामध्ये आपण पाहू शकाल। तर सन्माननीय विष्णू शेड यांच्या शुभ हस्ते मात्र त्याला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी परिधान करताना आपण पाहतो। व्यासपीठावरती कमालीचा खेळ दाखवला त्याच्या माध्यमातून